घटना थोडक्यात अशी आहे की गणेशपेठ हद्दीमध्ये कॉटन मार्केट चौक या ठिकाणी कॉटन मार्केट या ठिकाणी महात्मा फुले मंडई आहे. तिथं सकाळ सकाळी भाजीपाला विक्री होत असते. मोठ्या प्रमाणात बाहेरून लोक तिथे येत असतात, खरेदी विक्री करत असतात. तिथं काही महिला आणि इतर लोक ही माल खाली आणि वर करण्याचं काम करत असतात. त्यापैकीची एक महिला नाव आहे नेमबाई अशोक बंजारे, वय 48 वर्ष, राहणार भवानी मंदिरच्या जवळ पारडी या ठिकाणी राहणारी महिला आहे. तिचा अंदाजे 45 ते 48 वयोगटातली महिला आहे. ती महिला आपली काम करत असताना दिनांक 16ची घटना आहे, 16 जानेवारीची. सकाळच्या सुमारास एक मोकाट गाई त्या ठिकाणी आल्या आणि तिला धडक दिली आणि धडक केल्यानंतर ते पडल्यामुळं तिला औषधोपचार करता नेला असता ते त्यामध्ये मृत्यू पावली. आम्हाला माहिती दुपारी मिळाल्या, आम्ही तत्काळ तिथं रवाना झालो आणि घटना कशी झाली ही माहिती करून घेतली. असं लक्षात आलं की काही मोकाट जनावरं तिथं भाजीपाल्याला काही मटेरियल पडलेलं असतं ते खाण्यासाठी येत असतात. त्यातून ही घटना घडलेली आहे. त्याच्यामध्ये त्या महिलेचा जीव गेलेला आहे. या संदर्भात आमच्याकडे अकस्मात मृत्यूची नोंद आहे. तपास आम्ही स्वतः करत आहोत. आतमध्ये कुठल्या प्रकारचे इतर कॅमेरा नाही, परंतु जे काही लोक सांगत आहेत, काही लोकांनी त्यांना ॲडमिट केलं होतं. त्यांनी जी सांगितली त्याप्रमाणे आम्हाला लक्षात आलेलं आहे की मोकाट जनावरांच्या याच्यामुळे सध्याची घटना घडलेली. आणि आज रोजी तिथल्या ज्या महिला काम करणाऱ्या त्यांचे सहकारी महिला आहेत त्या जवळपास 100 ते 150 संख्येमध्ये या महिला इथं आल्या होत्या. आणि आल्यानंतर त्यांनी आम्हाला एक निवेदन सादर केलेलं आहे की अशा प्रकारे या मोकाट जनावरांच्यामुळे अशी घटना घडलेली आहे. त्याकरता याकरता महानगरपालिका जबाबदार आहे. आणि याकरता ते अत्यंत गरीब जे जीव गेलेली महिला होती त्यांना काहीतरी आर्थिक अडचण आहे, तर त्यासाठी आर्थिक मदत महानगरपालिकेतर्फे मिळावी आणि याबद्दल योग्य ती पुढील कारवाई व्हावी असं त्यांनी निवेदन आम्हाला सादर केलं. निवेदन आम्ही त्यांचं ऐकून घेतले, त्यांना सर्व समजावून गोष्टी सांगितलेल्या आहेत. याबद्दल आम्ही आमच्या पातळीवर हे करू. तरी आपल्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू शकतो की अशा ठिकाणी मोकाट जाऊन येत असतील तर आपण सुद्धा भाजीपाला घेत असताना लक्ष ठेवून आपलं कर्तव्य करणं गरजेचं आहे.